चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते। शेतकऱ्यांच्या हातात धानाचे पीक येऊन महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे। मात्र यंदा धानाचे भाव स्थिर असल्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे धानाचे भाव वाढविण्यात यावे ही मागणी जोर धरू लागली आहे। लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या, यावेळी धानाला भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले। मात्र यंदा धानाचे भाव सुरुवातीपासूनच कमी असल्यामुळे आताही जवळपास 2600 ते 2750 दरम्यान स्थिर आहे। यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यानंतर लष्करी अळीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कसेबसे करून आता धानाचे उत्पादन हाती आले। मात्र धानाला भाव मिळत नसल्यामुळे धान उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे। शासनाने धान उत्पादनाला भाव देण्याचे आश्वासन तर निवडणुकीत दिले, मात्र अद्यापही धानाचे भाव वाढविण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी फेरण्यात आल्याचे दिसून येत आहे। आता धानाला किमान 3000 रुपयेही भाव मिळत नसल्यामुळे धानाची शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे।